SPN मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था। मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी वॉर्डाचा खरंच विकास केलाय का? जनतेच्या पदरात काय पडलं? जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार? असे अनेक प्रश्न घेऊन SPN मराठी थेट आपल्या प्रभागात। नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर। महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। SPN मराठीच्या महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी। हा सुशिक्षित भाग आहे। आपण पाहता की या ठिकाणी गेल्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे, काम पण भरपूर झालेलं आहे। आता उमेदवार आपल्या सोबत आहेत ज्या यावेळी उभारलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहे, त्यांनी विकास कामं कसं करणार आहेत, त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे ते। मी विजय मनोहर साळुंके D14 प्रभाग क्रमांकमध्ये उभा आहे। कामाच्या बाबतीत म्हटलं तर आमचे कार्यसम्राट सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून गाव भागाला म्हणजे प्रभाग क्रमांक 14ला पेडबागपासून गवळी गल्लीपासून ते साई मंदिरपर्यंत प्रचंड कामं 20 कोटीपर्यंतची कामं दादांच्या फंडातून इथं मंजूर झालेली आहेत। तसं जर विकास बघायला गेला तर दादांनी रस्ते, गटारी, लाईटची कामं असतील भरपूर प्रचंड प्रमाणात केलेल्या आहेत। नागरिकांच्या सोयीसुविधा अजून भरपूर प्रमाणात केलेल्या आहेत। अजून एवढ्या सुविधा दादांच्या फंडातून आम्ही करणार आहोत की गाव भागाला एक चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर आम्ही ते घेऊन जाणार आहोत। तेच विजन आम्ही घेऊन प्रामुख्याने आम्ही या नागरिकांसमोर जात आहोत, त्यांच्या समस्या समजून घेत आहोत। कुठं कमी पडतोय आता वार्ड फिरताना आमच्या लक्षात येते की आज कोणत्या भागात काय कमी पडतो, तर तिथंच प्रामुख्याने आम्ही तिथं दादांचा जो फंड असेल किंवा आम्हाला जो काय फंड मिळणार आहे तो ते आम्ही तिथंच वापरणार आहोत। निधी किती आलेला आहे, कामं कोणकोणती झालेली आहेत, कोणकोणती रखडलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आणखीन तुमच्या डोक्यात काय विजन असणार करणार आहात? प्रामुख्यानं आता दादांच्या इथं रस्ते आहेत, कॉन्क्रीटीकरण असेल, गटरी असतील, लाईटची कामं असतील किंवा बरेच असे हे आहेत। आता तसं बघायला गेले तर आमच्या गणपती मंदिरच्या इथले ह्याच्यातल्या बरेच कामं असतील ते आम्ही दादांच्या माध्यमातून किंवा आता स्थानिक आमचे उदयदादा बेलवलकर आहेत, हे मागच्या वेळेला यांच्या मिसेस नगरसेवक होत्या, यांचे प्रशासनावर भरपूर यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही चौघंही हे की आम्ही पुढं कामाच्या ह्याच्यात विकास करणार आहोत। आपल्याकडं महिला उमेदवारसुद्धा आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या, त्यांचं व्हिजन काय आहे, त्यांचं काम काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काय महिलांच्यासाठी योजना राबवलेल्या आहेत केंद्र सरकारनं असेल, राज्य सरकारनं असेल, ते महिलांपर्यंत कसं पोहोचणार त्यांनी? नमस्ते, मी सौ मनीषा संदीप कुकडे, भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 14मधून महिला मधून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि आत्ता सध्या तरी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। आम्ही घर टू घर जाऊन प्रचार करत आहोत आणि बहीण लाडकी, सुकन्या योजना सुद्धा खूप काही आपल्या भारतीय जनता पार्टीने किंवा फडणवीस साहेबांनी ज्या योजना राबवल्या आहेत त्याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। आपल्यासोबत आणखीन उमेदवार आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। प्रभाग क्रमांक 14मधून मधून मी उदय परशुराम बेलवलकर उभा आहे। मागच्या वेळी माझी मिसेस उर्मिला बेलवलकर होती आणि आता ह्या भागात तर दादांनी पूर्णपणे लक्ष घालून पूर्णपणे ह्या भागाचा जे काही रखडलेली थोडीफार कामं असतील त्याचा पूर्णपणे आम्ही हे करणार आहोत, पाठपुरावा करून पूर्णपणे कामं पूर्ण करून घेणार आहोत। कोणकोणती कामं केलेली आहेत? पूर्ण आता पत्रकार नगरला एक 50 लाखाची मोठी गटर करत आहोत आपण। परत मारुती रोडला जवळपास 30 लाखाचं आपण गटर केलेले आहे, म्हणजे कॉन्क्रीटीकरण ह्याच्या मोठे करून केलेले आहे आणि बरीच कामे म्हणजे आपल्या ह्याच्यातून आता 4 नंबर शाळेची दुरुस्ती पूर्णपणे केलेली आहे। शाळा चांगल्या परिस्थितीत महानगरपालिकेची आपण केलेली आहे। अशी बरीच कामं अजून चालू आहेत आपली। आणि कोणती कामे रखडलेली आहेत असं वाटतं? कामे रखडलेली म्हणजे एक भागात काय झाले, पाण्याची टाकीचा एक विषय आहे आपल्या पूर्णपणे भागाला पाणी पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी आपण एक पाणी टाकीची योजना आखलेली आहे आणि भागात आपल्या इथं जरा एक आणि अमरधामच्या ह्याच्यावरचा कमी होण्यासाठी दुसरीकडे करण्याचा एक योजना चाललेली आहे आपली। 2 नंबर शाळेचा एक काम रखडलेलं आहे, ते पण पूर्णत्वास येईल, त्याची पण दुरुस्ती करण्यात येईल। आपल्याकडे महिला उमेदवार आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी अनिता हनुमंत पवार, प्रभाग क्रमांक 14 क गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे। मी भाजपचं सुधीरदादांचा आभार मानते की आम्हाला उमेदवारी दिल्याबद्दल आणि आम्ही
त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि महिलांसाठी बरेच उपक्रम आहेत ते आम्ही त्यांच्यासाठी राबवू आणि काही कामं रखडलेली असतील ते सगळे पूर्ण करून घेऊ. कुणाच्या काही तक्रार येणार नाहीत ह्याची आम्ही दखल घेऊ. पाहिलं तर हा प्रभाग एकदम सुशिक्षित आहे, कामं चांगली झालेली आहेत, विकास कामानं सुद्धा चांगला खूप झालेले आहेत. इथले जे काय कार्यसम्राट आमदार आहेत सुधीर गाडगीळ हे सुद्धा या ठिकाणी प्रचंड विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत. नागरिकांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. मी शेखर कोरे प्रभाग क्रमांक 14मधून नागरिक आहोत. तर इथं झालेली कामांचा जो आपल्याला हे आहे प्रतिसाद जो आहे तो चांगल्यापैकी आहे. पण रामनगर वगैरे जे आहेत खाली साईनगरच्या तिथं जरा कामांचा पाठपुरवठा करणे गरजेचं आहे. आणि तिथले जरा थोडेसे लोक नाराज आहेत. पण कुठल्याही परिस्थितीत हे जे चारही उमेदवार जे निवडून येणार आहेत ते काम करतील अशी अपेक्षा आहे. जे काय राहिलेले काम आहे ते काम करतील उमेदवार अशी यांची अपेक्षा आहेत. आणखीन काही आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्या. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बराच विकास कामं झालेले आहेत, विकास कामं राहिलेली नाहीत. मात्र या ठिकाणी जास्त करून मोठा जो प्रवर्ग आहे तो गुरुजींना मानणारा प्रवर्ग आहे. गुरुजींना खूप प्रचंड इथं मानले जातात. देवाची सुद्धा त्यांना उपमा दिली जाते. उमेदवारांच्याकडे आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. भिडे गुरुजींच्या आदर्शावर, त्यांच्या सांगण्यावर आणि वाटचाल इथले प्रत्येक युवक त्यांच्या वाटचाली त्यांच्या सांगण्याच्या ह्याच्यावर वाटचाल करत आहे. आणि त्यांचा आदेश हा आमच्यासाठी कायम शिरसावत आहे. आणि त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जे आहे त्याच्याखाली आम्ही पूर्णपणे काम करू. गुरुजींचं जे संघटित आहे, एकत्र येतात युवक, त्याचा आपल्याला कितपत फायदा आहे? आदरणीय गुरुजी हे आमचे दैवत आहेत. गुरुजींचं संघटन हे सांगण्यासारखं नाही आहे. गुरुजींचं एवढं मोठं संघटन आहे की आम्ही शब्दात बोलू शकत नाही. गुरुजींचं जे युवक वर्गावर असेल, नागरिकांवर असेल, महिलांवर असेल, जे त्यांनी आम्हाला जे शिकवण असते ही आम्हाला खूप जीवनात उपयोगी पडते. आता सध्या जर बघायला गेलं तर गाव म्हणजे ह्या प्रभागात गुरुजींचं एवढं वर्चस्व आहे की त्यांच्या शब्दाला एक फार मोठी किंमत आहे. नागरिक किंवा हे कोणी दादा गुरुजींच्या बाबतीत तुम्हाला हे बोहीच करू शकणार की गुरुजी आमचे दैवतच आहेत. तुम्ही जर उद्या चारही उमेदवार निवडून आला तर तुमचं नेमकं व्हिजन काय असणार आहे? व्हिजन हेच असणार आहे की जे आपल्या ह्या 14 क्रमांक प्रभागात जे कमी आहेत, उदाहरणार्थ पाण्याची टाकी ज्या दादाने आता म्हटल्याप्रमाणे गावभागात किंवा या रामनगर, भरतनगर, पेठ भाग असेल, इथे पाण्याचे प्रश्न खूप आहेत. ते पाण्याचे प्रश्न पहिला प्रामुख्याने सोडवले जातील. पार्किंगचे विषय प्रामुख्याने सोडवले जातील. कारण या सांगली जर तुम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत जर बघितलं तर सर्वात मोठा वार्ड हा प्रभाग क्रमांक 14 आहे. प्रामुख्याने इथं एवढे 3 मोठे गणपती मंदिर असेल, मारुती मंदिर असेल किंवा बरेच असे मोठे त्यानंतर जसं म्हणतात की हार्ट जे आहे ते मारुती चौक, जे बाजारपेठ आहे तिथे जे काही पार्किंगच्या समस्या असेल किंवा ह्या समस्या याच्यावर आम्ही प्रामुख्यानं भर देऊन व्यापार अजून कसा वाढावा ह्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. गुरुजींचा आशीर्वाद, दादांचा विकास या जोरावरच आम्ही चौघंही निवडून येऊ असं या उमेदवारांचं म्हणणं आहे.